नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे सोमवार, आपला ट्रिपचा अराऊंड तिसरा दिवस. तर आता आपण चाललो आहोत कुणकेश्वर देवाचे दर्शन करायला. ही आपली बिल्डिंग पाठची, ते पप्पा बसलेत गॅलरीमध्ये, दादा गाडी काढतो आहे, आपण आपली बाईक काढून जाऊया. कारण की मोस्ट सिनिक रोड ऑफ महाराष्ट्र, आरे वारेशी पण तुम्ही कंपेअर करू शकतात. मला दाखवतो किती मस्त रोड आहे, बघून तुम्हाला किती भारी वाटेल बघा. चला आता मोठं ब्लॉग चालू करूया. तर मित्रांनो, हा आता आपला तारामुंबरीचा रोड, तारामुंबरी, मिठमुंबरी आणि पुढे कुणकेश्वरसाठी हा रोड आहे. कारण आपण 10 ते 15 मिनटात पोचू कुणकेश्वरला. तर टाईम झाला आहे 9:42. चला जाऊया हळूहळू. हा बघा, हा जो खाली रोड गेला हा आपल्या तारामुंबरी गावात गेला. आता आपण चाललो आहे आपल्या मिठमुंबरीच्या पुलावरून. ते बघा, जाळी आता लोक सुकत घालत आहेत. आज एकदम प्लेझंट सनी डे आहे. 2 रात्र पाऊस पडतो आहे, पण आज मस्त आहे. हा बघा, हा आपला तारामुंबरी मिठमुंबरीचा पूल. इथे आपलं विठ्ठल रखुमाई मंदिर, हा मस्त वाटतंय. तिथे आपलं घर आहे गाईस. हा आपला नसत आणि हा सुंदर असा व्ह्यू आपला तारामुंबरीचा आणि मिठमुंबरीचा. आता आपण मिठमुंबरीमध्ये आलेलो आहोत. थोडाच 2 मिनिटात सिनिक रोड तुम्हाला बघायला भेटेल गाईस. सो गाईज, दिस इज द व्ह्यू. राईट साईडला तुम्ही बघू शकता अथांग असा पसरलेला आपला समुद्र. वाव वाव वाव. आणि आता आपण एंटर होतोय सुरूच्या वनात. आजूबाजूला दोन्ही जागेला सुरू आहेत. आता इथे थोडे सुरू कापले आणि मध्ये ही लाल माती. ठीक, बघा गाईस काय व्ह्यू आहे. कोकण आहे गाईस. कोकणला कोणी बीट करू शकत नाही. वाव. थोडं पावसात 2 पाऊस पडल्यामुळे जे खालची लाल मातीची लेअर होती ती गेली आणि दगडं वरती आले आहेत. तर थोडी बाईक हळू चालवायला लागेल आपल्याला. पण तुम्ही निसर्ग बघू शकतात. थोडे ढगं, काळे ढगं जमायला सुरुवात झाली आहे. पण ठीक आहे, आज प्लेझंट डे आहे आणि सुरूचं वन आपलं. पुढे तर अजूनही चांगला रस्ता आहे, मॅजिकल व्ह्यू. चला पुढचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आणि इथून आपला मॅजिकल रोड चालू होणार आहे. इथून म्हणजे त्या स्पॉटवरून. हा स्पॉट तुम्ही बघू शकता काय सुंदर आहे. आणि तिथे आपलं स्वामींचं मंदिर आहे, स्वामींचा मठ दाखवतो. ते बघा, श्री स्वामी समर्थ मठ, मिठमुंबरी. आणि हा समुद्र यार. कोकण आहे यार. वाव. हा बघा गाईस, अथांग असा समुद्र. आणि हा आता आपल्या मेन चांगल्या रस्त्याला सुरुवात झाली आहे. उतरताना तर अजूनच मस्त वाटतं. आपण आता चढतो आहे. बघूया, आपला दादाची वॅगनर तर पुढे गेली आहे. ओ हो गाईज, जस्ट लुक ॲट द व्ह्यू. असे इथे 1-2 स्पॉट पण आहेत जिथे तुम्ही थांबू शकतात. हा रोड उतरताना मस्त अजूनच चांगला वाटतो, पण चढताना पण तुम्ही बघू शकता समुद्र यार माझ्या राईट साईडला. वाव. आणि अशा रोडवर बाईक चालवण्याची मजा वेगळीच आहे. म्हणजे तुम्ही ते आतमध्ये बसून, ज्या गाडीत बसून अनुभव नाही करू शकत ते तुम्ही अशा, म्हणजे जी हवा लागते, फिलिंग वेगळीच आहे. गाईज, जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. अँड गाईज, दिस इज द मोमेंट. वाव. आपण आलेलो आहोत दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणाऱ्या आपल्या कुणकेश्वर या मंदिराजवळ.
दादा पार्किंग शोधतो आहे, काय करायचं. बघूया, दादाच्या इथेच राहूया. आणि तुम्ही समुद्र बघू शकतात गाईस. गाड्या इथेच लागलेल्या आहेत, म्हणजे पार्किंग फुल झालेली आहे. काय करूया, खाली जाऊ, खाली जातो चला. आणि गाईस सर्वात स्टीप जर रस्ता असेल महाराष्ट्रामध्ये तर हाच रस्ता असेल. बघा किती स्लोप आहे. आणि बघा बाईक पार्किंग तर मला भेटेल, कार पार्किंग दादाला बघायला लागेल. बाईक तर मी लावतो कुठेतरी गॅपमध्ये. इथे 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 कोणीतरी लावली आहे ऑलरेडी. बाईक कुठे लावू, बाईक कुठे लावू, इथे लावू का. इथे मंदिराजवळ तर फुल आहे. बघूया, राऊंड मारून येतो. इथे लावू शकतो का बाईक, इथेच लावतो चला. फिरून येतो. दादाची वाट बघा. इथे आपण बाईक पार्क केली आहे. हे तुम्ही बघू शकता मेन एंट्रन्स स्वयंभू देव कुणकेश्वर मंदिर. ही आपली बाईक. दुसऱ्या वेळा आलो आपण बाईक घेऊन. दादाने वाटतं वरतीच बाईक लावली आहे. तर चला आपण आता हेल्मेट आणि काढूया, गरम झालेलं आहे. ऐक, दर्शन घेऊया. सो गाईज हे बघा, हे आपलं कुणकेश्वर मंदिर. चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. बघा हे असं एंट्री पॉईंट. आणि सर्वात मेन इथे तुम्ही असे कपडे घालून येऊ शकत नाहीत. चला महादेवाचं दर्शन करूया. बघा इथून असं आपण आलेलो आहोत. इथे भैरव मंदिर आणि इथे मेन आपलं कुणकेश्वर मंदिर. तर आपण दादा आणि वहिनीला शोधूया की कुठच्या एंट्रीने आले काय माहीत. सो मित्रांनो, हे आपलं कुणकेश्वर महादेवाचं मंदिर. इथून हा एक्झिट आहे. एंट्री तुम्हाला दाखवेन. आणि निसर्ग बघू शकता तुम्ही, काय लाटा दिसत आहेत यार. सही सही. हा व्ह्यू बघा. नाही इथे काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचा, हायवे बनतोय त्याच्यामुळे थोडा व्ह्यू खराब झाला आहे. पण दिस इज द व्ह्यू गाईज, दिस इज द व्ह्यू. आपलं कुणकेश्वर मंदिर. झेंडा डौलाने फरकतोय. सोमवार असल्यामुळे थोडी गर्दी आहे. अशा रेलिंग्समधून आपल्याला चालायला लागतं. एवढ्या मोठ्या पायऱ्या आहेत आणि आपण दर्शनासाठी आलेलो आहोत. किती सुंदर मंदिर डेकोरेट केलेलं आहे. केदारनाथ मंदिरच्या पाठी मी मिशील आहे. तिथे एक शिला दिसते. हे आपलं मंदिर. हवा चांगली आहे तिथे. मित्रांनो आता दर्शन घेऊन आलेलो आहे बाहेर. आणि इथे आता बघू शकता सिटिंग अरेंजमेंट पण आहे. आणि हा फुल एक्सायटेड आहे, पण पाय तापत आहेत, खूप गरमी आहे. आणि वहिनी पण भिजली आहे गावाने. तर जरा व्ह्यू बघूया आणि जाऊया परत आपल्या घरी. दिस इज द व्ह्यू. आणि ते सी आहे अरेबियन सी. क्लाउड्स बघा, किती क्लाउड्सची जी गॅदरिंग झाली आहेत, खूप भारी झाली. अशी लाईनची व्यवस्था. आणि इथे तुम्हाला खूप सारे छोटे मंदिरं बघायला भेटतील. आणि हे आपलं मेन मंदिर महादेवाचं कुणकेश्वर मंदिर.